विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भाग्यश्री शैलेंद्र भंगाळे, नाटा कॉलेज भुसावळ येथे प्राणीशास्त्र या विषयाची प्राध्यापिका आहे। तर हा व्हिडिओ दाखवण्यामागचा एकच माझा उद्देश आहे की सर्व विद्यार्थ्यांना, समाजातील सर्व स्तरातील तळागाळातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचं अनमोल मार्गदर्शन मिळावं आणि त्याचबरोबर या ज्ञानाचा फायदा त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी व्हावा असे मला मनापासून वाटते। आणि म्हणूनच माझी बऱ्याच दिवसांपासून अशी इच्छा होती की आपण या विद्यार्थ्यांसाठी एखादा असा व्हिडिओ टाकावा की जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल। सर्वप्रथम मी माझा अल्पपरिचय देते। माझे शिक्षण हे नागपूर येथून कंप्लीट झालेलं आहे। माझे BSc नागपूर विद्यापीठातून झाले, त्यातही मी विद्यापीठात 5व्या क्रमांकावर होती। त्यानंतर MScला म्हणजे माझ्या मास्टर डिग्रीला मला मेडल मिळालं, जे अतिशय मानाचं असतं असं मेडल मला मिळालं। आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मी मराठी माध्यमातील विद्यार्थिनी होती आणि असे असून देखील केवळ कठोर परिश्रमाच्या साहाय्याने आपण आपल्या आयुष्यात आपल्याला हवं ते मिळवू शकतो हे मी सिद्ध करून दाखवलं। आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना एकच सांगायची इच्छा आहे की सर्व विद्यार्थ्यांनी हीच अशी प्रेरणा माझ्यापासून घेऊन तुमच्या आयुष्याचं कल्याण करावं। प्रत्येक आईवडिलांची अशी इच्छा असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही आयुष्यात सर्वोच्च ठिकाणी जावी आणि त्यासाठी ते आयुष्यभर अथक नियोजन करत असतात, प्रयत्न करत असतात, पैसा पुरवत असतात। पण केवळ मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा ज्ञानाचा अभाव असल्यामुळे आणि परिस्थितीमुळे हे पूर्ण होऊ शकत नाही। पण माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जर आयुष्यात ठरवलं तर आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो आणि शकतोच। कारण एक पूर्वीची म्हण तुम्हाला माहिती आहे की प्रयत्ने वाळूचे रगडता तेलही पडे। आणि म्हणून जगात अशक्य काहीही नाही हे सर्वात प्रथम लक्षात ठेवा। मी माझं PhD जे आहे हे 2018ला कंप्लीट केलेलं आहे आणि त्या प्राणीशास्त्र विषयात आजपर्यंत 13 रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नलला वेगवेगळ्या प्रकाशित आहेत। तर विद्यार्थ्यांनो, मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे जे प्राणीशास्त्र हा विषय आहे किंवा हे जे बायोलॉजी आहे 11वी 12वीचं, त्याचा कुठलाही बाऊ न करता आपण सातत्यपूर्ण नियोजन जर केलं तर आपल्याला हवं ते हायेस्ट मार्क्स आपण याच्यात मिळवू शकतो। याला एकच फक्त गरज आहे की आपण केलेला जो अभ्यास आहे तो लक्षात कसा ठेवायचा। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असे प्रश्न असतात की अभ्यास कसा करायचा ते समजत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, नियोजन कसे करावे ते कळत नाही, परीक्षेची खूप भीती वाटते, मन एकाग्र कसे करायचे ते कळत नाही। आणि म्हणून यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत काही गोष्टी सांगू इच्छिते। तर जीवनात यशस्वी होण्यासाठी, आयुष्य कृतार्थतेकडे नेण्यासाठी आवश्यक असलेली एकच बाब म्हणजे अभ्यास। ज्यांचे आयुष्य सामान्यांना दीपस्तंभासारखे वाटते त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अपूर्व आनंद प्राप्तीसाठी अपार कष्ट केलेले आहेत। आणि म्हणूनच अर्थात जो अभ्यास आपल्याला करायचा आहे तो अत्यंत आवडीने करायचा आहे। आणि जर आपण असा आवडीने अभ्यास केला तर त्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य आपण स्वतःच आत्मसात करायचं असतं। आपण एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण मनापासून एक निश्चय करायचा सर्व विद्यार्थ्यांनी या वयोगटातल्या की आपल्या वयाला 25 वर्ष होईपर्यंत केवळ आपल्याला विद्यार्जनच करायचं आहे, ज्ञानार्जनच करायचं आहे।
कारण त्या अवधीत राजकारण, कुठलं समाजातलं समाजकार्य, लग्न, प्रेम अशा इत्यादी गोष्टींमध्ये स्वतःला गुरफटून घेऊ नये. पुढील 75 वर्षांना पुरेल एवढी बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक शिदोरी आपल्याला या वर्षात जमवायची असते. आणि म्हणून प्रत्येकाने आपलं मन अभ्यासात गुंतवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आमच्या कॉलेजच्या ज्या प्राचार्य आहे डॉक्टर मीनाक्षी वायकोळे मॅडम, यांचीसुद्धा मला प्रेरणा मिळाली. त्यांनीसुद्धा आमची चर्चेअंतर्गत त्यांनी सांगितलं मला की मॅडम, एखादा व्हिडिओ तुम्ही लोड करा जेणेकरून तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा इतर विद्यार्थ्यांनासुद्धा होईल. आणि म्हणून मॅडमच्या प्रेरणेतूनच मी हा व्हिडिओ टाकते. तर एक लक्षात ठेवा, श्रद्धावान लभते ज्ञानम. हे लक्षात ठेवण्यासाठी जो विद्याभ्यास आपल्याला करायचा आहे, म्हणजे अभ्यास जो करायचा आहे, तर आपले जे मन आहे ते एकलव्यासारखे श्रद्धावान असावे. कारण काय म्हटले मी, श्रद्धावान लभते ज्ञान. आणि म्हणून ज्ञानाची ओढ असावी, त्याच्यातलं हळूहळू कौशल्य आपण समजून घ्यावं. कारण आणि आई वडील आणि शिक्षक यावर आपली अत्यंत निष्ठा असावी, सर्वात महत्त्वाची गोष्ट. कारण जे आपण करतो त्यात चित्त असावे आणि त्यात पूर्णपणे आपली रुची असावी. आपण जर रुची ठेवली नाही अभ्यासात तर आपण कुठल्याही फील्डला जाऊ शकत नाही. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण श्रद्धेने, एकाग्रतेने आपण जे जे आत्मसात करतो ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तर सगळ्यात पहिले पालकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. विद्यार्थ्यांचे जे या वयोगटातल्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी रुजवणे, त्याच्यानंतर त्या सवयी स्वतःही लावून घेणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नाहीतर आम्ही कसेही वागू, विद्यार्थ्यांनी चांगलेच वागले पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे. आणि म्हणून कारण आई वडील आणि शिक्षक यांच्याकडे बघूनच विद्यार्थी खूप गोष्टी शिकतात. तसंच क्लासेसला वेळेवर जाणे, शाळेत वेळेवर जाणे, प्रत्येक गोष्ट वेळेच्या वेळी करणे, शाळेची जी शिस्त आहे ती शिस्त पाळणे, आणि सोबत घरच्यांनीसुद्धा म्हणजे घरच्या पालकांनीसुद्धा मुलांना विश्वासात घेऊन त्यांनी स्वतःचे काही जे नियम आहे ते नियम ठरवायचे. पण ते नियम सक्तीचे नसावे. शक्य होईल आपल्या अपेक्षित असतील एवढेच नियम प्रत्येकाने लावणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नुसता अभ्यासातच न रमता त्याचे जे काही आवडीच्या गोष्टी आहे, जसं अभ्यास आहे, त्याचबरोबर काही वाचन आहे, चित्रकला आहे, वादन आहे, नृत्य आहे, अशा इतर सवयीसुद्धा स्वतःला जडवून घ्यायच्या आहे. आणि म्हणून त्याचबरोबर आपला मनोविकाससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. की उदाहरणार्थ मनोविकासाच्या बाबतीत बोलायचं जर म्हटलं तर आपली शारीरिक क्षमता वाढवणे, आत्मविश्वास वाढवणे, आणि त्याचबरोबर स्वभाव आपला जो आहे तो शांत ठेवणे, शांत प्रवृत्ती जी असते ती जर प्रत्येक गोष्टीत असली तर आपण निश्चितच कुठल्याही कार्यामध्ये यशस्वी होतो. प्रत्येक गोष्ट आपल्या पालकांना विश्वासात घेऊन सांगणे, अतिशय आत्मविश्वासपूर्वक आपण बोलणे, आणि त्याचबरोबर आपल्या बौद्धिक विकासावर सुद्धा तितकाच भर द्यायचा आहे. काही एकाग्रतेसाठी तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकेल असते, पण एकाग्रतेचे अनेक टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये उत्तम टेक्निक म्हणजे आपल्या श्वासोच्छ्वासावरती नियंत्रण. आणि म्हणून याच्यासाठी काही काळ 10-15 मिनटं किमान रोज शांत बसून डोळे बंद करून दोन्ही भुवयांच्यामध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ओंकार किंवा 1 ते 50 आकडे मोजणे हळूहळू, आणि संथ गतीने ते पुन्हा उलट्या गतीने मोजणे, हे टेक्निक तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही काही गोष्टी मुद्दाम आठवून बघायचे आहे. समजा एक पॅरेग्राफ जर तुम्ही वाचला तर त्या पॅरेग्राफचा सारांश काय निघाला तो त्याच पॅरेग्राफच्या बाजूला लिहून काढणे, ही सुद्धा सर्वोत्तम मेथड आहे. आणि त्याचबरोबर जे आपण वाचलेलं आहे ते वाचलेलं पुन्हा पुन्हा कसं रिवाईज करता येईल याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. बरेच पालक असे असतात की प्रचंड अपेक्षा मुलांकडनं ठेवतात, पण एक लक्षात घ्या, प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा जो
विद्यार्थी आहे किंवा माझा जो मुलगा आहे, मुलगी आहे, ती समाजामध्ये यशस्वी व्हावी आणि त्याच्या नावाने आमची ओळख व्हावी. तर ही अपेक्षा पालकांची ठीक आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचं सुद्धा एवढं कर्तव्य होतं बनतं की त्याने आपल्या आईवडिलांचा विचार जरूर करायचा आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, अपयश का मिळतं तर त्याचं मुख्य कारण म्हणजे कुठेतरी आपण कमी पडत असतो, म्हणून अपेक्षित यश मिळत नाही. जेवढं प्रयत्न आपले असतं तेवढेच यश आपल्याला मिळतं. केवळ दैवयोगाने किंवा एखाद्या ॲक्सिडेंटमुळे यश मिळत नाही असं नाही, तर केवळ प्रयत्न आपला कमी पडतो म्हणून आपल्याला यश मिळत नाही. आणि म्हणून अभ्यास जर सातत्याने आपण जर ठेवला तर आपल्याला निश्चितच कमी कालावधीत मोठं यश मिळू शकतं. सगळ्यात पहिली गोष्ट आहे त्याच्यासाठी निश्चय. मनाचा जो निश्चय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की मला पुढे काय करायचं आहे आणि माझ्यामधला जो आळस आहे तो आळस कसा कमी करता येईल. आणि म्हणून आळस कमी करण्यासाठी पूरक हालचाली आहे, योगासनांसारखे काही प्रकार आहे, ते सुद्धा तुम्ही वेळेचं तुमचं नियोजन करून करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठली काळजी जी आहे, आपले जे करिअर आहे ते करिअर आपल्याला नेमकं कोणत्या दिशेला जायचं आहे, तर त्या दिशेला जाण्यासाठी कुठले प्रयत्न आपल्याला आवश्यक आहे. तर खूप भारंभार पुस्तकं नोट्स न वापरता केवळ आणि केवळ 1 किंवा 2 पुस्तकांच्या आधारे तो विषय आपण आत्मसात करावा. मी जीवशास्त्र विषयाची प्राध्यापिका आहे आणि म्हणून मी म्हणेल की सर्वात पहिल्यांदा आपलं शरीर जर चांगलं असेल तरच आपलं मन हे खंबीर राहू शकतं. आणि म्हणून हेल्दी माइंड इज प्रेझेंट इन हेल्दी बॉडी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत आता मला अनेक वर्ष झाले शिकवण्यात, तर मला अनेक वर्षामध्ये हे जाणवतं की हे जे पालक असतात, पालक विद्यार्थ्यांकडून खूप अवास्तव अपेक्षा बाळगतात. आणि पण त्यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दोघांनी मिळून आपण व्यवस्थापन करायचं आहे. तर कसं, तर वेळेचं अचूक नियोजन, डायरी लिहिणे, आपण अभ्यासातल्या पायऱ्या लक्षात ठेवणे, त्याचबरोबर संवाद कौशल्य, आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वयंसूचना देणे. जसं आता मी तुम्हाला सोपी गोष्ट एक सांगते की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असतं, तेव्हा आपण काय करतो, अलार्म लावतो आणि अलार्म लावल्यानंतर काय करतो की झोपून जातो. सकाळी आपल्याला न अलार्म वाजता जाग येते. तर ही कशी काय येते बरं, तर आपण आपल्या मनाला एक सूचना दिलेली असते अंतर्गत. तर हे तंत्र जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या मनाला स्वयंसूचना द्यायची आहे की मी जो अभ्यास करते आहे तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहतो आहे. त्याचबरोबर मी माझं आरोग्य व्यवस्थितरित्या हाताळते आहे, माझं आरोग्य मी टिकवून ठेवते आहे. त्याचबरोबर माझा मानसिक शक्ती जी आहे ती दिवसेंदिवस वाढते आहे. माझ्या हातून कमीत कमी चुका होणार आहे, मी जे केलेलं आहे ते माझ्या लक्षात राहत आहे आणि मला भरपूर मार्क्स मिळत आहे आणि मी माझं टार्गेट अचीव करते. रोज एक इमॅजिन करायचं झोपण्यापूर्वी आणि उठल्यावर सुद्धा की मी जे पद, समजा उदाहरणार्थ मी माझ्या तरुणपणात म्हणजे माझ्या त्या वयात मी इमॅजिन करायची की मी एखाद्या चांगल्या खूप रेप्युटेड कॉलेजला प्राध्यापिका आहे आणि मी डायसवरती उभी आहे आणि माझे विद्यार्थी सगळं माझं ऐकताय आणि मी सूचना विचारते, मी प्रश्न विचारते मुलांना, मुलं भराभर उत्तरं देत आहे. आणि यू कांट इमॅजिन तसंच अगदी झालं. कोणालाही त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की एखादी मराठी माध्यमातली मुलगी सर्वोच्च पदाला जाऊ शकेल. पण माझ्या मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवनामध्ये अशक्य काहीच नाही. आपण जसं इमॅजिन करतो ते रोज आठवायचं, ते पद आठवायचं. एखाद्याला वाटतं आपण कारमध्ये बसावं किंवा आपला खूप मोठा बंगला असावा, इमॅजिन करा. तुम्हाला इमॅजिन करायला कुठल्याही प्रकारचे श्रम लागत नाही, कुठलीही पैसा लागत नाही. इमॅजिन करा
की मी खूप मोठ्या घरात वावरते आहे, खूप मोठा बंगला आहे, माझ्या हातात नोकरचाकर आहे, गाडी आहे, आणि त्याचबरोबर मी खूप मोठा अधिकारी आहे, एखाद्या वेल नोन रेप्युटेड ऑफिसमध्ये मी ऑफिसर आहे, तर ही गोष्ट तुम्हाला त्या यशाच्या सर्वोच्च पातळीवर नेऊन पोचवेल. आणि म्हणून प्रत्येकाने आजपासून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंसूचना देणे, आत्मविश्वास बाळगणे आणि त्याचबरोबर वेळेचं अचूक नियोजन करणे, आणि त्याला आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे आरोग्य. तर हे आरोग्य जतन करणे या, आणि लेखनाचा जो सराव आहे तो लेखनाचा सराव तुम्ही प्रचंड करणे. आणि जर सांगायचं झालंच तर अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता, आणि ती गोष्ट म्हणजे जगामध्ये श्रीमंत गरीब किंवा कुठल्याही प्रकारची गोष्ट कोणाला पुढे जाण्यामध्ये थांबवू शकत नाही. तुम्ही कुठल्या कुटुंबाचे आहे, कुठल्या परिस्थितीतले आहे, गरीब आहे का खूप श्रीमंत घरातले आहे, तुम्हाला किती शोकामध्ये तुम्ही राहताय, याला काहीही महत्त्व नाही. मेंदूची जडणघडण प्रत्येकाची सारखीच आहे, बुद्धिमत्तासुद्धा सारखीच आहे. फक्त त्याला लागणारे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न प्रत्येकजण कमी जास्त प्रमाणात करतो. तर चला तर मग आपण आजपासून पूर्ण उमेदीने, पूर्ण, आणि त्याचबरोबर सामाजिक ऋण जे आहे आपल्या भारताचं, जे भारतात राहून आपल्या भारतासाठी काही करण्याची जी जिद्द आहे तुमची, ती जरूर तुमची पूर्ण हो, अशा अपेक्षेसह मी आज इथेच थांबते. आणि सगळ्यांना उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.